मला तर ते उद्धव साहेबांना जे तुम्ही विचारलं ते नको. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल, सकाळी मी ऐकलं की विधान भवनात एक स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर चर्चा झाली. मुख्य गोष्ट हीच आहे की साधारणपणे 2 ते 3 महिने आम्ही सतत हा विषय लावून धरलेला आहे. आपल्याला आठवत असेल, मे मध्ये आम्ही राज्यपाल महोदयांना देखील भेटलो होतो. माझ्या आधी 2 वेगळ्या सन्मानित सदस्यांनी देखील विधान भवनाच्या हे पत्र लिहिलेलं बीएमसीला आणि मागणी केलेली की त्याच्यावर स्पष्टीकरण यावं आणि पारदर्शकता यावी. कदाचित टेंडर रद्द झालं असेल नसेल, हे जरी आज विधान भवनात याच्यावर चर्चा झाली असेल तरी बीएमसी कडून जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जे तिकडचे प्रशासक आहेत, त्यांच्याकडून अजूनही एक शब्द आलेला नाही. माझी पहिली मागणी हीच राहील की बीएमसीनी सांगावं की हे टेंडर रद्द झालंय की नाही. कारण जे काही एक घोळ पाहतोय आपण, जो एक साधारणपणे गोंधळ पाहतोय आपण, त्याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की जे डीएमसी उत्तर देत आहेत, एमसी उत्तर देतच नाहीयेत. जे काही उत्तरं मला आली आणि मग सन्मान्य सदस्य रईस शेख साहेबांना आली, ह्या दोघांमध्ये अंतर खूप वेगळं आहे. मीर कोटेच्या साहेबांना देखील मला वाटतं तिसरंच पत्र आलेलं आहे. आणि म्हणून 3 आमदारांना त्याच प्रश्नांसाठी वेगळी वेगळी उत्तर देणं म्हणजे हा स्पष्टपणे घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे हे सिद्ध झालेलं आहे. ज्या काही गोष्टीसाठी मी मागणी केली होती अजून मला उत्तर आलेलं नाहीये. आणि म्हणून आज देखील स्ट्रीट फर्निचरवर सकाळी मी राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र सकाळी त्यांच्या हाती गेलं आहे. पण त्याच्यात 3 मागण्या आहेत माझ्या. पहिली मागणी हीच आहे की जे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही चौकशी लावतोय, हे क्लीन चिट देण्यासाठी चौकशी असेल माहीत नाही, पण माझी मागणी स्पष्ट आहे की ही चौकशी दुसरं कोणी नाही तर सन्माननीय लोकायुक्त महोदयांकडूनच व्हावी, ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी हीच आहे की ह्या टेंडरसाठी, जसं आम्ही रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल बोलतो, जसं आम्ही सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनच्या घोटाळ्याबद्दल बोलतोय, तसंच ह्या स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेने स्टॉप वर्क आणि स्टॉप पेमेंट ऑर्डर द्यावी आणि जेवढे काही पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत ते रिफंड घ्यावे, पूर्णपणे परत घ्यावे. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या काही पत्र आम्ही मागितलेले आहेत, जे काही मिनिट्स आम्ही मागितलेले आहेत, मग त्याच्यात कुठचे आयटम घेत होते, काय रेटला घेत होते, किती घेत होते, कुठे लावणार, कोणाची मागणी होती, ज्या काही आमदार म्हणून माझ्या हक्कांसाठी मी मागणी केलेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, ते सगळे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते मला सुपूर्द करावे. कारण चोरांनी चोरी केली आणि सांगितलं की आम्ही चोरी केली पण आता पुन्हा करणार नाही, म्हणजे चोरी ही रद्द झालेली नाही. हा घोटाळा झालेला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आपण बघतोय कारभारामध्ये अनेक घोटाळे जे बाहेर येतात, तसा हा मोठा घोटाळा आहे आणि तो आम्ही जनतेसमोर आणलेला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी काल रिप्लाय फाईल केलेला आहे. काय त्याच्यात त्यांनी मत मांडलेलं आणि कशी प्रक्रिया पुढे होणार आहे? ते आता थांबा, ते आता कोर्टातून काय प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीने हा सगळा जो घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये आणखी मी वेगवेगळ्या घोटाळ्यांची देखील मागणी केली होती, मात्र ते त्यावेळेस महाविकास आघाडी नाही बघा, क्रेडिट वॉर मध्ये मला जायचं नाही. 6 महिने ते का शांत होते, कोणी त्यांना फोन केला हे त्यांनी जवळच्या 2-3 लोकांना सांगितलंय, पण मला त्याच्यात जायचं नाही. मंत्रीपद मिळणार नाही हे पासून सगळं होती भीती. पण ठीक आहे, त्यांना क्रेडिट घ्यायचं 100% घेऊ दे. माझं तर म्हणणं एवढंच आहे की जो आम्ही 6,000 कोटीचा रस्त्याचा घोटाळा काढला त्याच्यावर पण त्यांनी पत्र लिहावं, सगळ्यांवर लिहावं. मी ह्याच्यात जाणार नाही क्रेडिट वॉर म्हणे. मी मुंबईकरांसाठी लढतोय, माझ्या मुंबईसाठी लढतोय आणि मी माझी मुंबई, माझा महाराष्ट्र या लुटाऱ्यांना लुटू देणार नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे, त्यामुळे आम्ही अपात्र नाही आहोत असं त्यांचा मुद्दा आहे. त्या रिप्लायवर मी बोलणार नाही, पण परत एकदा मी हाच रिप्लाय त्यांच्याकडून मागणार आहे की जे ओरिजिनल गद्दार होते, जे 1 वर्षापूर्वी गद्दारी करून गेले, आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल, मंत्रीपद जे 110% बनणार होते काय 260% बनणार होते, ते बिचारे तर काय करतायत, कुठे नेऊन ठेवले त्यांना, परत गुवाहाटीला पाठवणार आहे का? तर ह्याच्यावर त्यांनी रिप्लाय द्यावा. बाकी मला कुठचाही रिप्लाय त्यांना मागितला. भाजपाचे नेते म्हणतात विरोधकांची पहिली पुढची बैठक आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील, भाजपाचे नेते आरोप करतात. मला वाटतं त्यांना आमच्या इंडियाला, आमच्या भारताला, आमच्या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवायचं आहे आणि म्हणून त्याचा असा प्रयत्न आहे. अशी कार्यपद्धती प्रशासनाची ही नुसतं आणि सरकारची पाकिस्तानमध्ये आहे, दुसरे कुठच्या देशात नाही. कबुली केलेली आहे. आता आपण पहा, शासन आपल्या दारीमध्ये 52 कोटी खर्च झाला असेल, होर्डिंग्स आणि ऍडव्हर्टाईजमध्ये किती झालं असेल, सगळ्या बस स्टॉपवर आहे, पेपरमध्ये येतं. जेवढा खर्च ते स्वतःचे फोटो लावायला करतात, तेवढे शेतकऱ्यांच्या हाती दिले असते, तेवढे आमच्या विद्यार्थ्यांच्या हाती दिले असते, महिलांवर जे अत्याचार होतात ते थांबवण्यासाठी वापरले असते.
तर महाराष्ट्र कुठच्या कुठे गेला. जवाब दिए विधायकों को स्ट्रीट फर्नीचर घोटाले में लेकर, अब आपकी मांग क्या, क्योंकि कंसिस्टेंसी नहीं है. स्ट्रीट फर्नीचर का जो घोटाला है वो साफ है, लोगों के सामने है. आपके ही माध्यम से मैंने जनता के सामने उसे लाया था. 3 विधायक जो है, मिहिर कोटेचा जी है, रईस शेख जी और मैं, हम तीनों ने वही प्रश्न पूछे थे जिनको अलग अलग जवाब है. डीएमसी जो है वो भी इस घोटाले में है कि नहीं ये संभव है, लेकिन सबसे अहम बात यही रहती है कि ये घोटाले की जो पूरी कार्रवाई है या इंक्वायरी है वो लोकायुक्त के थ्रू ही हो, ये हमारी मांग है. दूसरे जो हमने डॉक्यूमेंट्स मांगे वो भी हमारे हाथों में दिए जाए. और तीसरी चीज मैं ये साफ कहना चाहता हूँ कि ये घोटाला है. जब हमारी सरकार बनेगी और अगली सरकार हमारी ही बन रही है, जब बनेगी तो इन अधिकारियों को जवाब देना पड़ेगा, नहीं तो जेल जाना पड़ेगा. मी त्या घाणीत जात नाही. Now TMC is saying that because Congress is not interested in the PM candidature, TMC Mamata Banerjee should be given the PM candidate. No, I think yesterday's meeting was very fruitful. If you see, the spirit of India, the idea of Bharat has come forward. Jeetega Bharat, that is the idea. Today, if you see, all parties from different political ideologies have come together to protect the very ethos of our democracy and our constitution, which is under threat. Now, the question is, this is about the people of India, and that is what we are voicing. मला वाटतं पहिली गोष्ट हीच आहे की आयडिया ऑफ इंडिया, भारत, हे आम्ही पुढे घेऊन चाललेलो आणि ते आम्ही जिंकू. जितेगा भारत. मी त्या गाणीत जाणार नाही. मुंबईचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे डॉपलर जे आहे, जे हवामानासाठी महत्वाचं आहे. डॉपलर एक रडार आहे, ते रडार गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे. राज्यात पूरस्थिती निर्माण होते. मुंबईचं जे डॉपलर आहे ते कोकणावरती नियंत्रण ठेवणार असतं, परंतु ते 2 महिने अजून बंद असतात. हा विषय मला वाटतं आमच्या एका सन्मान्य सदस्यांनी हाऊसमध्ये देखील घेतला होता, डीपीडीसी मध्ये पण घेतला होता. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पहा, मुंबईत देखील असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही कुठच्याही शहरामध्ये असेल, ग्रामीण भागात असेल, पावसापूर्वीची जी तयारी असते, त्या आम्ही जेव्हा बीएमसी मध्ये काम करायचो तेव्हा मला माहिती आहे की उद्धव साहेब स्वतः असतील, आमचे महापौर असतील, अनेक वेगळे नगरसेवक असतील आणि पालकमंत्री म्हणून मी स्वतः मुंबईच्या सगळ्या यंत्रणा सोबत घेऊन बसायचो. मग त्याच्यात रेल्वेज असतं मुख्य यंत्रणा, एक MMRD आहे, MSRDC आहे, SRA आहे, PWD आहे, फॉरेस्ट आहे आणि अर्थात BMCच्याच अधिकाऱ्यांसोबत बसायचो. हे सगळ्यांना एकत्र घेऊन की पूर कुठे कुठे येऊ शकतो, पाणी कुठे तुंबू शकतं, किती पंप्स लावायला पाहिजे. आपण पाहिलं असेल हिंदमातेला आता पाणी साचत नाही, कारण आम्ही जे तिथे काम करून दाखवलेलं आहे. तसंच मिलन सभेचं काम असेल, आम्ही ब्रिमस्टुअर्ट प्रोजेक्ट जो केला, पंपिंग स्टेशन केलं. पण छोटे मोठी जी कामं असतात, मुंबईची मायनर इंटरव्हेन्शन्स असतात, अशी ह्यांना समज पण नव्हती. आणि झालंय असं की मुंबई महानगरपालिकेत कुठेही ही प्रशासकीय यंत्रणा बसल्यानंतर लोकप्रतिनिधींचा आवाज गायब झालेला आहे आणि तो ऐकला न गेल्यामुळे ही सगळी परिस्थिती आपल्या समोर आली आहे. धन्यवाद.